Shalom, shalom, Jerusalem. Shalom, shalom, shalom. पुन्हा एक बार आपल्या सर्वांचं आजच्या ह्या उत्तम शुक्रवारच्या ऑनलाईन भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। या उत्तम शुक्रवारच्या दिवशी पुन्हा एक बार देवाच्या त्या महान सप्त उद्गारांकडे, त्या 7 शब्दांकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। प्रिय बंधू आणि भगिनींनो, दुःख वेदनांचा उच्चांक सहन करणारा ख्रिस्त आजच्या ह्या दिवशी या वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचं मनन करणं, त्याच्या शब्दांकडे बारकाईनं लक्ष देणं, हे तुमची आणि माझी आणि या काळाची गरज आहे। ज्या परिस्थितीमध्ये आम्ही सध्या राहत आहोत, त्या परिस्थितीमध्ये आज आम्हाला त्या वधस्तंभावरच्या 7 शब्दांची ही अतिशय गरज आहे। ज्या कठीणतेमधून आम्ही जात आहोत, त्या कठीणतेमध्ये आम्हाला ख्रिस्ताच्या या अनमोल आणि अद्भुत अशा शब्दांची गरज आहे। ज्या परिस्थितीमधून आम्ही जात आहोत प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा परिस्थितीमध्ये, अशा कठीण काळामध्ये, अशा विवंचनेमध्ये, दुःखांमध्ये सावरणाऱ्या या ख्रिस्ताच्या शब्दांची तुम्हाला आणि मला गरज आहे। आणि म्हणून व्हॉट्सअपच्या द्वारे जे शास्त्रभाग आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, त्या शास्त्रभागाच्या अनुसार आम्ही ह्या वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचं, त्याच्या 7 उद्गारांचं यावेळेस आपण मनन आणि चिंतन करणार आहोत। आणि माझा खात्रीचा विश्वास आहे की हे 7 शब्द, हे 7 वाक्य, ही 7 वाक्य नाही तर ती आमच्यासाठी 7 आशीर्वाद जणू काय आम्हाला ते देऊ इच्छितात, अशा दृष्टिकोनातून आम्ही या असणाऱ्या 7 शब्दांकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। आणि म्हणून या उत्तम शुक्रवारच्या दिवशी आम्ही पुन्हा एक बार या ख्रिस्ताच्या असणाऱ्या त्या वधस्तंभावरच्या असणाऱ्या त्या वाक्यांकडे लक्ष देऊया, यासाठी की ज्या ख्रिस्तानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वधस्तंभावर जे मरण आमच्यासाठी सहन केलं, त्या वधस्तंभावरच्या मरणाचा विचार आम्ही करूया। प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या ख्रिस्तानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जे वधस्तंभावर आपला प्राण अर्पण केला, त्या प्राणाविषयी आपण विचार करूया। तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ज्या ख्रिस्तानं वधस्तंभावर आतोनात हाल सहन केले, वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर जी अवहेलना ख्रिस्ताची झाली, ज्या चपडाका त्याला मारण्यात आल्या, जे फटके त्याला मारण्यात आले, त्याच्यावर थुंकण्यात आलं, त्याची मोठ्या संख्येनं त्याच्या पाठीमागं चालणाऱ्या लोकांनी या ख्रिस्ताला वधस्तंभावर वधस्तंभावर खेळा अशी ओरड सुद्धा केली। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समोर ह्या ख्रिस्ताला उभं राहावं लागलं। आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना केवळ आणि केवळ हे सर्व काही जर ते कोणासाठी झालं असेल तर ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। दुःखाचा आणि वेदनांचा उच्चांक सहन करणारा ख्रिस्त, आज त्या ख्रिस्ताविषयी, त्याच्या त्या वाक्यांविषयी विचार करणं गरजेचं आहे। आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताची असणारी ही वाक्य ही साधी सोपी वाक्य नाहीयेत। ख्रिस्ताची असणारी वाक्य ही वरपांगी वाक्य नाहीयेत। ख्रिस्ताच्या मुखातून जी शब्द जे निघालेले आहेत, ख्रिस्ताच्या मुखातून जे वाक्य निघालेले आहेत, हे असेच काहीतरी टाइमपास म्हणून निघाले नाहीत। तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, वधस्तंभाच्या पडछायांमध्ये आल्यानंतर ख्रिस्त आणि ख्रिस्ताची वाक्य यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कारण ह्या वधस्तंभावर येत असताना आणि त्या ठिकाणी बोलली गेलेलं प्रत्येक वाक्य हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, आमच्या तारणासाठी महत्त्वाचं आहे। एक जणू काय आमच्या जीवनाच्या, आमच्या आत्मिक जीवनाच्या त्या टप्प्यामध्ये जणू काय हे प्रत्येक वाक्य एक माइलस्टोन, एक मैलाचा दगड म्हणून हे आमच्या जीवनामध्ये उभं राहतंय। प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे असणारे 7 माइलस्टोन, हे 7 असणारे मैलाचे दगड आम्हाला बघणं गरजेचं आहे। कारण ह्या दगडावर ख्रिस्तानं त्याच्या अंतःकरणातले शब्द आमच्या समोर ठेवलेले आहेत। ख्रिस्तानं त्याचं मन आमच्या समोर मोकळं केलेलं आहे। ख्रिस्तानं त्याचे विचार आमच्या समोर त्यानं मोठ्या आज्ञेने आणि मोठ्या आशेने त्याने त्या ठिकाणी प्रगट केलेले आहेत। प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्त या असणाऱ्या वाक्यांच्या द्वारे एक अनमोल आणि अद्भुत असं प्रगटीकरण आम्हाला देऊ इच्छितो।
आणि म्हणून ह्या असणाऱ्या वाक्यांकडे आम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही वधस्तंभावरची 7 वाक्य ही 7 मैलाचे दगड आहेत की ज्यांच्याकडे आम्हाला बघणं गरजेचं आहे. जो प्रत्येक दगड आम्ही त्या डेस्टिनीवर पोहोचण्याच्या अगोदर आम्ही नेमके कुठपर्यंत आलेलो आहोत आणि आम्हाला कुठं जायचं आहे याचं प्रतिकात्मक स्वरूप घेऊन आमच्या संगती ते बोलत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जे जिवंत धोंडे आहोत, या जिवंत धोंड्याला आता त्या ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभाच्या वाटेवर जाऊन ते मैलाचे दगड पाहणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आम्ही हा मैलाचा दगड पाहणार नाही तोपर्यंत आम्हाला हे कळणार नाही की आम्ही ज्या प्रवासाला निघालो आहोत आणि आमच्या प्रवासाचं डेस्टिनेशन जे सार्वकालिक जीवन आहे, त्या सार्वकालिक जीवनाकडे जात असताना काय मी ह्या टप्प्यावर काय मी ख्रिस्ताशी संलग्न आहे का, मी ख्रिस्ताशी केंद्रित आहे का, ख्रिस्त जे माझ्यासाठी ख्रिस्तानं जी कृती केली, ख्रिस्ताने माझ्यासाठी जे वाक्य बोलले गेले, ख्रिस्तानं माझ्यासाठी त्या वधस्तंभावर प्राण अर्पण केला, त्या ख्रिस्ताविषयी विचार करायला लावणारे हे मैलाचे दगड आहेत. त्या ख्रिस्ताच्या बलिदानाविषयी विचार करायला लावणारे हे मैलाचे दगड आहेत. आणि म्हणून हा ख्रिस्त, हा येशू की जो मसीहा आहे, हा येशू की जो जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे, त्या ख्रिस्ताकडं, त्या देवाच्या कोकऱ्याकडं आम्हाला बघणं गरजेचं आहे. अनेक वेळेस मरण्याच्या अगोदर मनुष्याचे शेवटचे वाक्य हे त्या कुटुंबासाठी, त्या व्यक्तीसाठी अतिशय मौल्यवान असतात. कार्ल मार्क्स का त्याच्या मृत्यूशय्येवर असताना, तो आपल्या घर कारभाराला म्हणत असताना शेवटचे शब्द त्या ठिकाणी तो म्हणतो की तू इथून चालता हो. चार्ल्स स्पर्जन त्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी शेवटच्या वाक्याकडे जर चार्ल्स स्पर्जनच्या असणाऱ्या शेवटच्या वाक्याकडे जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी तो म्हणतो की येशू माझ्यासाठी मरण पावला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, दुःखांचा आणि वेदनांचा उच्चांक गाठणारा, त्या असणाऱ्या त्या पीक पॉइंट पर्यंत जाणारा हा ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक अद्भुत असं कार्य या ठिकाणी करून गेला. साऱ्या जगास प्रीती शिकवून ख्रिस्त गेला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या ख्रिस्ताकडं, त्याच्या वधस्तंभाकडं आणि त्यानं जे 7 वाक्य या वधस्तंभावरून, या वधस्तंभाच्या वाटेवर जात असताना जी उद्गारलेली आहेत, त्या वाक्यांकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी होत असताना आम्ही हाही विचार करणं गरजेचं आहे प्रिय बंधू भगिनींनो, की माझा असणारा प्रतिसाद या वाक्यांना काय असेल. कारण पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही बघितलं तर ह्या वधस्तंभाकडे गेलेला हा ख्रिस्त, या वधस्तंभावर आता त्या ठिकाणी मरणोन्मुख झालेला हा ख्रिस्त, त्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांचा प्रतिसाद हा अतिशय निराळा आहे. आम्ही पहिल्या असणाऱ्या वाक्यापासून बघणार आहोत की ह्या सर्व गोष्टी होत असताना, या सर्व गोष्टी ख्रिस्त त्या वधस्तंभावर सहन करत असताना, ज्या ख्रिस्तानं त्याचं शरीर त्या रक्तानं त्या ठिकाणी ते रिक्त होऊ दिलं, जे शरीर आमच्यासाठी त्या वधस्तंभावर अर्पण करण्यात आलं, जे शरीर आमच्यासाठी त्या ठिकाणी छिन्न विच्छिन्न करण्यात आलं, त्याचं असणारं सौंदर्य या ख्रिस्ताचं नष्ट करण्यात आलं, त्याचं सौंदर्य गायब झालं, त्याच्यावर मन बसलं, त्याच्याकडे पाहिल असं त्याचं काही सौंदर्य नव्हतं, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. असा हा ख्रिस्त जखमेने विवळ झाला, असा हा ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तुच्छ झाला, असा हा ख्रिस्त आम्हाला सन्मान मिळण्यासाठी तो त्या ठिकाणी असन्मानित झाला, असा हा ख्रिस्त आमच्या शरीरावर, आमच्या देहावर, आमच्या आत्मिक जीवनावर कुठल्याही प्रकारची कठीण रेषा त्या ठिकाणी येऊ नये, कुठल्याच प्रकारचं सैतानाचं वर्चस्व येऊ नये म्हणून स्वतःला त्याने लीनतेने, नम्रतेने या मरणाला आलिंगन दिलं. जन्मल्यापासून त्याला हे ठाऊक होतं की मला एक ना एक दिवस मरायचंय. असा ख्रिस्त ज्या वेळेस आमच्या समोर उभा राहतो आणि त्याचं ते चित्रण आमच्या समोर ते उभं राहतं की जो वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आहे, त्या ख्रिस्ताचा विचार करणं आज गरजेचं आहे.
आणि म्हणून त्या वधस्तंभाच्या पडछायामध्ये ज्यावेळेस आम्ही त्याच्या असणाऱ्या ह्या 7 वाक्यांना ज्यावेळेस आम्ही पाहत आहोत, त्यावेळेस ही जी वाक्य आहेत ही वरपांगी नसून ही अनन्यसाधारण वाक्य आहेत. कारण त्या वधस्तंभाच्या पडछायामध्ये आल्यामुळं या वाक्यांना अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. त्या वधस्तंभाच्या पडछायामध्ये ख्रिस्त आल्या कारणानं या वाक्यांना अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून देवाचा एक सेवक एके ठिकाणी म्हणतो की क्रॉस इज नॉट अ अँटिक पीस बट इट इज अ पीस ऑफ सॅल्वेशन. वधस्तंभ हा आम्हाला तारणाकडे आकर्षित करणारा ठिकाण आहे. वधस्तंभ ह्यातून देवाचं सामर्थ्य आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. वधस्तंभ हा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाचारणाचं ठिकाण आहे. वधस्तंभ तुमच्या आणि माझ्यासाठी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची हमी आहे. वधस्तंभ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ख्रिस्तानं जे दुःख सहन केलं त्या दुःख सहन केलेल्याचा त्याचा विचार करणं, मनन आणि चिंतन करण्याचं ते साधन आहे. वधस्तंभ काय आहे तर वधस्तंभ एक स्मरण आहे. वधस्तंभ एक आठवण आहे की त्या वधस्तंभावर ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभी गेला. वधस्तंभ आम्हाला आमची लायकी दर्शवतं. वधस्तंभ आम्हाला आमचं पाचारण दाखवतं. वधस्तंभ आम्हाला आम्ही कशा रीतीने पश्चाताप केला पाहिजे आम्हाला हे दाखवतं. वधस्तंभ हा मनुष्याचा दृष्टिकोनच बदलून देतं. कारण वधस्तंभ हा साधारण राहिला नाही. कारण या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या ख्रिस्तानं आपलं बलिदान दिलं. त्या ख्रिस्तानं आपला सर्वस्व त्या ठिकाणी अर्पण केलं. आणि म्हणून नाश होत असलेल्यांसाठी हा जरी मूर्खपणाचा संदेश असेल तरी तारण प्राप्त होत असलेल्यांसाठी हा देवाचा परिपूर्ण संदेश आणि सामर्थ्य आहे. ते देवाचं ज्ञान आहे. वधस्तंभ आमचा दृष्टिकोन बदलतो. वधस्तंभ आम्हाला पाचारणाचं ठिकाण म्हणून त्या ठिकाणी उभं राहतं. वधस्तंभ आमच्यासाठी पश्चातापाचं ठिकाण म्हणून त्या ठिकाणी उभं राहतं. वधस्तंभ आमच्यासाठी परम विजयाचं ठिकाण म्हणून त्या ठिकाणी उभं राहतं. कारण या ख्रिस्तानं याच वधस्तंभावर मरणावर विजय मिळवला. आणि म्हणून जॉन स्टॉट त्यांच्या एका पुस्तकामध्ये म्हणत असताना म्हणतात, ही वॉज बॉर्न टू डाय. तो मरण्यासाठी जन्मला. आणि म्हणून अशा ह्या परिपूर्ण ख्रिस्ताकडं, अशा ह्या ख्रिस्ताच्या त्या 7 असणाऱ्या गौरवी वाक्यांकडं, त्या असणाऱ्या 7 मैलाच्या दगडांकडं आम्हाला पाहणं गरजेचं आहे. जेणेकरून देवाचं गौरव आम्ही या सर्व गोष्टीतून करू शकतो. येऊया आपण त्या असणाऱ्या पहिल्या शब्दाकडे की जो शब्द लूक वर्तमानाच्या 23व्या अध्यायाच्या 34व्या वचनामध्ये तो लिहिला गेला. मी तुमच्यासाठी वाचू इच्छितो. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे लूक 23:34 मध्ये, तेव्हा येशू म्हणाला, हे बाबा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे आपापसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. पहिलं वाक्य आमच्यासाठी क्षमेचा दगड म्हणून, क्षमेचं मैलाचा दगड म्हणून त्या ठिकाणी तो उभं राहतो. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत असताना अतिशय सुंदर रीतीने त्या ठिकाणी तो म्हणतो, हे बाबा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या वाक्याकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो त्या ठिकाणी असणारे 4 प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. पहिला प्रतिसाद आहे की ज्यावेळेस या सर्व गोष्टी होत होत्या त्यावेळेस लोक पाहत होते असं 35वं वचन आम्हाला सांगतं. त्यावेळेस दुसरं वचन आम्हाला सांगतं की अधिकारी ही त्या ठिकाणी नाक मुरडीत म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले. जर तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतः वाचवावे. तिसरा प्रतिसाद हा होता अधिकाऱ्यांचा की त्याने स्वतःला वाचवावं. आणि चौथा प्रतिसाद हा होता की त्याच्या त्या ठिकाणी कपाळपट्टीवर किंवा त्या वधस्तंभावर लेख लिहिण्यात आला. आणि तो लेख हा होता की हा यहूद्यांचा राजा.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू या ठिकाणी स्पष्टपणे म्हणतो, हे बाबा त्यांना क्षमा कर. पहिली आरोळी, पहिलं वाक्य पित्या संगती संलग्न करतो. पहिलं वाक्य हे आपल्या स्वर्गीय पित्या संगती बोलतो आणि त्याला माहितीये की हाच एक व्यक्ती आहे, हाच एक पिता आहे की जो माझ्या संगती झालेल्या गोष्टींची क्षमा करण्यासाठी पात्र आहे. त्याच्याकडे क्षमा आहे, त्याच्याकडे तोच क्षमेचा रिसोर्स पर्सन आहे. क्षमेचा असणारा जर तो रिसोर्स पर्सन आहे तर त्याच्याकडे मला जाणं गरजेचं आहे, त्याच्याकडे मला माझी दृष्टी लावणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, क्षमा ही ख्रिस्ताच्या द्वारे देवाकडे आहे. क्षमा आम्हाला देव देतो. क्षमा आमच्या असणाऱ्या सर्व अपराधांची क्षमा करण्याचा अधिकार जर कोणाला आहे तर तो सर्वसमर्थ आमच्या परमेश्वराला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस क्षमा जर आम्ही बघितलं तर इंग्लिश मध्ये त्याला म्हटलेलं आहे फॉरगिव्ह. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, जर फॉरगिव्ह या शब्दाची फोड जर आम्ही केली तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे फॉरगिव्ह. क्षमा ही देण्यासाठी आहे. आणि ख्रिस्त वधस्तंभावर असताना सुद्धा ही क्षमा इतरांना देत आहे. ख्रिस्ताचं नातं पित्याबरोबरचं जे आहे ते अतूट आहे. ख्रिस्ताचं नातं जे पित्याबरोबर आहे, हा वारंवार आणि वारंवार पित्या संगती बोलणारा ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. सुरुवातीच्या असणाऱ्या शुभवर्तमानापासून ते शेवटच्या प्रगटीकरणापर्यंत जर आम्ही बघितलं, पूर्णतः पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही बघितलं तर असे कितीतरी भविष्यकथना आहेत, असे कितीतरी वाक्य आहेत की जे वाक्य स्वतः येशू ख्रिस्त आपल्या पित्या संगती तो बोलतो. एकच उदाहरण घ्यायचं झालं तर आम्ही ज्यावेळेस प्रभूच्या प्रार्थनेकडे लक्ष देतो त्यावेळेस स्वतः त्या प्रार्थनेची सुरुवात हे आमच्या स्वर्गातील पित्या या असणाऱ्या वाक्याने त्या ठिकाणी करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन किंवा अभ्यास करणारे जे थिओलॉजियन्स आहेत ते या ठिकाणी सांगत असताना वारंवार सांगतात की ही जी क्षमा आहे ते एका वाक्यामध्ये त्याने त्या ठिकाणी मागितली नाही. ज्यावेळेस त्याला कळालं की आता मला वधस्तंभावर जायचंय त्यावेळेस त्याने क्षमा मागितली. त्याला माहितीये की आता माझ्यासाठी त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचे अधिकारी उभे राहणार आहेत, त्यावेळेसही त्याने क्षमा मागितली. ज्यावेळेस त्याला चपडाका बसल्या त्यावेळेसही त्याने क्षमा मागितली. ज्यावेळेस लोक त्याची थट्टा करत होते, अधिकारी नाक मुरडत होते, त्यावेळेसही त्याने क्षमा मागितली. ज्या वेळेस त्याच्या जीवनामध्ये कोणीतरी कठीणता आणली त्यावेळेस ख्रिस्तानं क्षमा मागितली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, महत्वाची गोष्ट आम्हाला या पहिल्या वाक्यातून शिकण्यासाठी ही आहे की ज्यावेळेस आम्ही कठीण प्रसंगामध्ये जातो, ज्यावेळेस लोक आमची थट्टा करतात, ज्यावेळेस ते कठीण आमच्या संगती बोलू लागतात, ज्यावेळेस कोणीतरी आमच्याकडे पाहून आमचा कठीण प्रसंग बघून आमच्या जीवनाची अवहेलना होत असताना ज्यावेळेस लोक नाक मुंडू लागतात, काय मी ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने मी काय त्या व्यक्तीला क्षमा करायला तयार आहे का? काय मी हे म्हणायला तयार आहे का, हे पित्या त्यांना क्षमा कर. ख्रिस्तानं वारंवार क्षमा मागितली. कठीणतेमध्ये होता तरी क्षमा मागितली, दुःखामध्ये होता तरी क्षमा मागितली, वेदनेमध्ये होता तरी क्षमा मागितली. क्षमा करणारा ख्रिस्त ज्यांनी मारलं त्यांचं तारण व्हावं, त्यांना क्षमा प्राप्त व्हावी म्हणून शेवटपर्यंत पित्याकडे मध्यस्थी करणारा ख्रिस्त आम्हाला तो दिसत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, तो पुढे म्हणतो, हे बाबा यांना क्षमा कर, कारण हे काय करतायत यांना समजत नाही. हे त्यांना समजत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही काय करतोय आम्हाला कळतं का? ख्रिस्ती ह्या नात्यानं ज्या ख्रिस्ताच्या संलग्नतेमध्ये, ज्या ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये आम्ही राहणं गरजेचं आहे, त्या ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये मंडळी म्हणून राहत असताना आम्ही काय नेमकं करत आहोत हे आम्हाला कळतं का? ख्रिस्तानं तर क्षमा मागितली, ख्रिस्तानं तर आमच्यासाठी क्षमेची मध्यस्थी केली, पण आता प्रश्न हा आहे की ज्याप्रमाणे ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आम्ही जे करत आहोत ते आम्हाला समजत आहे का? मोंदी गुरुवारच्या असणाऱ्या संदेशामध्ये जर तुम्ही ऐकलं असेल तर त्या ठिकाणी येशू ज्यावेळेस शिष्यांचे पाय धुतो त्यावेळेस त्या ठिकाणी तो म्हणतो की मी हे काय केलं हे तुम्हाला समजलं का?
जे येशूनं केलेलं आहे हे आम्हाला कळालं का? आम्ही काय करत आहोत हे आम्हाला कळतंय का? आम्ही जे करत आहोत ते पवित्र शास्त्राधारित आहे? आम्ही जे करत आहोत ते ख्रिस्ताच्या सार्वभौम तत्वांमध्ये आहे? आम्ही जे करत आहोत त्याला पवित्र शास्त्राच्या चौकटीमध्ये आम्ही तपासलेलं आहे का? आम्ही जे करत आहोत ते पवित्र शास्त्राधारित सिद्धांतानुसार बरोबर आहे का याची तपासणी करणं गरजेचं आहे. त्याचं पृथक्करण करणं गरजेचं आहे. ख्रिस्तानं आमच्यासाठी भरपूर काही केलं आणि त्यातली एकच गोष्ट जर आम्हाला बघायची झाली तर ख्रिस्तानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या ख्रिस्ताच्या द्वारे तारण्याचा मार्ग आम्हाला उपलब्ध करून दिला. आम्ही पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याने ख्रिस्तामध्ये आम्हाला आशीर्वादित केलं. त्याने ख्रिस्तामध्ये आम्हाला निवडून घेतलं. त्याने ख्रिस्तामध्ये प्रेमानेच आम्हाला पूर्वी नेमस्त केलं. त्याने आमच्या अपराधांची क्षमा केली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर वधस्तंभाचा जर सार काय असेल तर वधस्तंभाचा मुख्य विषय जर काय असेल, वधस्तंभाकडे बघितल्यानंतर जर काय आठवत असेल तर एकच गोष्ट आठवते आणि ते म्हणजे ख्रिस्तानं आमच्या पापांबद्दल केलेली मध्यस्थी आणि पित्याकडे केलेली प्रार्थना, क्षमेची प्रार्थना. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही काय करत आहोत? आम्ही काय करत आहोत? काय आम्ही ख्रिस्ताच्या नीतिमत्तेमध्ये चालण्यासाठी तयार आहोत का? आणि म्हणून ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व हे अतिशय निराळ आहे. ख्रिस्ताची कृती ही आमच्यासाठी निराळी. ख्रिस्ताचे विचार कठीण काळामध्ये निराळे आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, लक्षात घ्या की कठीण काळामधून जात असताना एक वेळ आम्हाला आमच्या पित्याचा विसर पडतो, एक वेळ आम्हाला दुसरं काही सुचत नाही. त्या कठीणतेमधून कसं निघता येईल याचा विचार आम्ही प्रत्येक वेळेस करत असतो. साधं उदाहरण घ्यायचं, जर आमच्या कुटुंबामध्ये जर कठीणता आली, ती कठीणता लवकरात लवकर कशी त्या ठिकाणी निघून जाईल याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक प्रयत्न करायला सुरुवात करतो. मग ते प्रयत्न काही अंशी बरोबर असतात आणि काही अंशी चुकीचे सुद्धा असतात. पण त्याची न बाळगता आम्ही आमच्या कुटुंबाला सुख कसं देऊ, कुटुंबाला आनंद कसा देऊ या विचारांमध्ये आम्ही गुरफटलेलो असतो. मग त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार होतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कठीणतेमधून जात असताना हा ख्रिस्त अतिशय मार्मिक गोष्ट आणि समर्पक गोष्ट करत आहे. कुठल्याही प्रकारची चुकीची विचारसरणी मनामध्ये न घेता, विचारामध्ये न घेता योग्य प्रकारची कृती ख्रिस्त करतो आणि ती कृती म्हणजे अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी पाप क्षमा मागण्याची कृती. आपल्या पित्याकडे क्षमेची मध्यस्थी करणारा ख्रिस्त आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. देवाचा एक सेवक त्याच्या एका लिखाणामध्ये म्हणत असताना म्हणतो की ख्रिस्तानं केलेली क्षमा ही स्वस्त नाहीये तर महाग आहे, कारण त्याचं शरीर आणि त्याचं रक्त त्याच्याशी जोडलं गेलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या क्षमेकडे, या असणाऱ्या पहिल्या वाक्याकडे ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. क्षमा म्हणजे काय? तर क्षमा म्हणजे काय आहे तर क्षमा म्हणजे उपकार नव्हे, क्षमा म्हणजे खच्चीकरण नव्हे. क्षमा करणं किंवा क्षमा जर काय आहे तर ते आहे अखिल मानव जातीचं उदात्तीकरण करणं, हित साधणं, ज्याच्याद्वारे आमच्या पापांची क्षमा होते आणि जे आम्ही इतरांना क्षमा करण्यासाठी स्वतःही तयार होतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, वधस्तंभाचं सारच मगाशी म्हटल्याप्रमाणे हे क्षमा आहे. आणि म्हणून आम्हाला या ख्रिस्ताने केलेल्या क्षमेकडे, ख्रिस्तानं मागितलेल्या क्षमेकडे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला हे फार निराळं दिसतं, फार वेगवेगळं दिसतं. ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व जर आम्ही बघितलं, त्याची पर्सनॅलिटी जर बघितली तर ही आमच्यापेक्षा अतिशय निराळी आहे. तुम्ही बघा ना, जर त्याच्या जीवनामध्ये त्याला फटके मारण्यात आले, त्याला चपटाका मारण्यात आल्या, त्याला विवस्त्र करण्यात आलं, त्याला टपल्या मारल्या, त्याच्यावर थुंकलं गेलं, त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट त्या ठिकाणी हे करण्यात आला, टाकण्यात आला, त्याचा जगा, त्याच्या असणाऱ्या सर्व गोष्टी या त्या ठिकाणी वाटून घेण्यात आले चिठ्ठ्या टाकून. त्याच्यानंतर त्याच्या व्यक्तित्वाला
या सर्व गोष्टी या अपायकारक होत्या. त्याचा सन्मानाचं त्या ठिकाणी खच्चीकरण झालं. त्या ठिकाणी त्याचा अपमान वारंवार आणि वारंवार त्या ठिकाणी होत होता. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याने त्याच्या व्यक्तिमत्वाला, त्याने त्याच्या विचाराला त्या ठिकाणी धक्का लागू दिला नाही. तर त्याने एकच केलं आणि ते म्हणजे सर्वांसाठी पित्याकडे क्षमेची याचना केली. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याची ही क्षमेची सेवा ही असाधारण होती. आणि म्हणून आम्ही जर बघितलं, अनेक वेळेस जे लोक शेवटी करू पाहतात ते या ख्रिस्तानं अगोदरच केलं, आणि ते म्हणजे आमच्या पापांची क्षमा आम्हाला देऊन टाकणे. जे मनुष्य शेवटी करू पाहतो ते ख्रिस्ताने अगोदरच करून टाकले, आणि ते म्हणजे आमच्या अपराधांची त्याने क्षमा आपल्या पित्याला मागितली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मागच्या वेळेस मी हे वाक्य म्हणालो होतो आणि आजही मी तेच वाक्य मी परत म्हणेन. काल्वरीवर झालेल्या त्या 5 रक्ताळलेल्या जखमा त्याने शरीरावर धारण केल्या आहेत. त्या जखमा जणू काय अंतःकरणातून प्रभावी प्रार्थना करतात. अंतःकरणातून ती प्रभावी प्रार्थना जणू काय ती त्याची ख्रिस्ताची त्या वधस्तंभावरून केलेली ओरड आहे. त्या जोरदारपणे माझी बाजू मांडतात. आणि माझी बाजू काय जर मांडतात तर ती बाजू ही आहे की त्याला क्षमा कर, त्याला क्षमा कर, त्याला क्षमा कर. खंडणी भरलेला तो पापी आहे, खंडणी भरलेला ते माझं लेकरू आहे, त्याला क्षमा कर, त्याला मरू देऊ नको, असं ते म्हणत राहतात. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. येशू म्हणतो, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. देवबाप करो या वचनाच्या द्वारे या पहिल्या वाक्याच्या शब्दाकडे आपण लक्ष केंद्रित करूया की जो दुसरा जो शब्द आहे ख्रिस्त येशू की जो वधस्तंभावरून त्या ठिकाणी तो बोलत आहे तो आहे लुकरू शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि त्याच्या 43व्या वचनामध्ये. त्या ठिकाणी तो येण्याप्रमाणे म्हणतो, तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. तो त्यांना म्हणाला, मी तुला खचित सांगतो तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. देवाचं वचन आज पुन्हा एक वार ह्या ख्रिस्ताच्या ह्या वाक्याच्या द्वारे आपण बघत असताना, या ठिकाणी तो बोलत असताना अतिशय मार्मिक आणि एक गौरवी अभिवचन या ठिकाणी तो देत आहे. एक ग्लोरियस ॲश्युरन्स तो या ठिकाणी तो ह्या चोराला सांगत आहे की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. तो त्यांना स्पष्टपणे म्हणत आहे, तो त्या व्यक्तीला स्पष्टपणे म्हणत आहे जी व्यक्ती आपल्या असणाऱ्या गोष्टी या स्पष्टपणे त्याच्या समोर मांडत आहे. आणि म्हणून तो अशा व्यक्तीला ती हमी देत आहे, ते ॲश्युरन्स देत आहे, ते असणारं स्पष्ट वाक्य तो त्याच व्यक्तीला देत आहे जे व्यक्ती आपलं मन त्या ख्रिस्ताकडे मोकळं करू इच्छित आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या सर्व गोष्टींकडे जर लक्ष केंद्रित करतो आणि जर सारासार आम्ही जर आत्मिक दृष्टिकोनातून जर विचार आम्ही केला तर आजही ख्रिस्ताची वचनं ही आमच्या वैयक्तिक जीवनासाठी आजही आत्मिक दृष्टिकोनातून लाभदायक आहेत. आजही देवाची वचनं ही आमच्या जीवनामध्ये काम करतात. आजही देवाचं असणारं वाक्य, ख्रिस्ताचे असणारं वाक्य हे आजही आमच्या जीवनामध्ये काम करतं, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये काम करतं. आणि म्हणून जर आम्ही ख्रिस्ताच्या त्या असणाऱ्या सार्वभौम व्यक्तिमत्वाकडे जर आम्ही लक्ष दिलं तर आम्हाला हे समजून घेता येतं की हा जो ख्रिस्त आहे, हा ख्रिस्त, हा येशू, हा प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये इंटरेस्टेड आहे. हा वैयक्तिक जीवनामध्ये इंटरेस्टेड आहे. तो जक्क्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये इंटरेस्टेड होता, तो शम्रोनी स्त्रीच्या वैयक्तिक जीवनामध्ये इंटरेस्टेड होता, तो निकोदेमाच्या असणाऱ्या वैयक्तिक जीवनामध्ये इंटरेस्टेड होता, तो शौलाच्या असणाऱ्या वैयक्तिक जीवनामध्ये इंटरेस्टेड होता, तो मत्तयाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी इंटरेस्टेड होता. काही अशी व्यक्तिमत्व पवित्र शास्त्रामध्ये दिसतात की ज्यांच्या संगती स्वर्गीय पित्यानं वैयक्तिक रीतीने त्या ठिकाणी संधान साधलेला आहे आणि त्याच्या पुत्राने येशू ख्रिस्ताने सुद्धा वैयक्तिक रीतीने त्यांच्या संगती संधान साधलेलं आहे.
आणि म्हणून मत्तई 1:18 प्रमाणे पापापासून तारणारा हा ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिसाद आम्हाला दिसत आहेत. एका चोराचा असणारा प्रतिसाद हा निंदेचा प्रतिसाद आहे, तर दुसऱ्या चोराकडून येणारा प्रतिसाद हा त्या ठिकाणी एक आत्मिक खात्रीचा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. गौरवी अभिवचनाचा हा प्रतिसाद, गौरवी अभिवचन देण्याचा हा मैलाचा दगड आज आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, लूक 19:5 आणि 9 मध्ये जर बघितलं, ज्या ठिकाणी झक्क्याचा वृत्तांत आहे, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्याच्या संगती बोलत असताना तो म्हणतो की आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. तो वृत्तांत संपत नाही तोच. येशू ख्रिस्त झक्क्याला म्हणतो आज या घराला तारण प्राप्त झालं. आज मला तुझ्या घरी उतरायचं आणि आज या घराला तारण प्राप्त झालं. भविष्य कथन पूर्ण करणारा येशू आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. या असणाऱ्या सर्व गोष्टीच्या द्वारे येशया 53:12 हे त्या ठिकाणी पूर्ण होत असताना प्रिय बंधू भगिनींनो आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. कारण येशया 53:12 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलंय की त्याला अपराधांमध्ये गणू दिलं. मत्तई 20:28 मध्ये आम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी स्वतः ते वचन आम्हाला सांगतं, सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी प्राण अर्पण करण्यास हा ख्रिस्त त्या ठिकाणी वधस्तंभावर लटकलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. दोन चोर, दोन व्यक्तिमत्व आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. भिन्न विचार आहे, भिन्न कृती आहे, समजण्याची आकलन क्षमता कदाचित त्यांची निराळी आहे, समजण्याची प्रवृत्ती त्यांची निराळी आहे, पण त्यांना एकच काम माहित होतं, चोर आणि लूट करणं. ते चोर आणि लुटारू म्हणून त्यांची आयडेंटिटी होती आणि ख्रिस्ताच्या आयडेंटिटी मध्ये या दोघांना आजूबाजूला त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आम्ही सारासार त्या असणाऱ्या सर्व गोष्टींचा वृत्तांत जर आम्ही लूक 23 आणि 35व्या वचनापासून ते जवळजवळ 43व्या वचनापर्यंत जर आम्ही त्या ठिकाणी वाचला तर आम्हाला समजून येईल की ह्या सर्व गोष्टी होत असताना की नेमकं काय होत आहे. एक चोर की जो ख्रिस्ताची निंदा करत आहे आणि दुसरा चोर की 40व्या वचनामध्ये दिसून येतं की तो त्या निंदेचा निषेध करत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे तीन वधस्तंभ आम्हाला तीन गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी सांगतात. पहिला चोर जो आहे तो ख्रिस्ताचा निषेध करतो, ख्रिस्ताची निंदा करतो. दुसरा चोर जो आहे हा ख्रिस्ताविषयी त्यानं बोललेल्या वाक्याचा निषेध करतो. आणि तिसरा की जो मधला वधस्तंभ आहे तो त्या ठिकाणी या दोघांनाही, या चोरांना सुखलोकाविषयीचा असणारा अभिवचन, ते गौरवी अभिवचन तो देव इच्छितो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जो वधस्तंभ घेऊन आम्ही चालत आहोत, यदा कदाचित अनेक वेळेस एक विचार येतो, ज्या वधस्तंभाकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत, आम्ही कुठल्या वधस्तंभाकडे लक्ष केंद्रित करत आहोत? निंदेच्या वधस्तंभाकडे, निषेधाच्या वधस्तंभाकडे, की ज्या वधस्तंभाच्या द्वारे सुखलोकामध्ये जाण्याची हमी आम्हाला दिली जात आहे, त्या वधस्तंभाकडे मी माझे लक्ष केंद्रित करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे तीन वधस्तंभ आम्हाला तीन गोष्टी त्या ठिकाणी दाखवतात. पहिला वधस्तंभ आम्हाला ख्रिस्ताची झालेली अवहेलना, ख्रिस्ताची झालेली निंदा आम्हाला दाखवतो. दुसरा वधस्तंभ की जो दुसऱ्या चोरच आहे तो त्या असणाऱ्या निंदेचा निषेध करतो. तिसरा वधस्तंभ की जो ख्रिस्ताचा आहे, हा ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणाहून एक गौरवी अभिवचन देतो. आणि ते अभिवचन हे आहे की त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस या सर्व गोष्टी होत आहेत त्यावेळेस आम्हाला हे बघणं गरजेचं आहे की हे होत असताना नेमकं काय झालेलं आहे. जर आम्ही 39व्या वचनापासून जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे लूक 23:39 मध्ये, वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना तर स्वतःला व आम्हाला वाचीव. तू ख्रिस्त आहेस ना तर स्वतःला आणि आम्हाला वाचव. ख्रिस्ताकडून
आम्ही नेमकी कुठली अपेक्षा करत आहोत ह्याकडं बघणं गरजेचं आहे. बाकीचा सारासार जर आम्ही बारकाईने जर विचार केला प्रिय बंधू आणि भगिनींनो, या असणारा हा जो वधस्तंभावर खिळलेला या 2 अपराध्यांपैकी ज्यानं ह्या ख्रिस्ताची निंदा केली आणि जो म्हणतो तू ख्रिस्त आहे ना, पवित्र शास्त्रामध्ये प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःलाही वाचव आणि मलाही वाचव, आम्हालाही वाचव, कारण आम्हाला मरायचं नाहीये. तुझं तू चांगलं करून घे आणि तुझ्या त्या चांगुलपणामध्ये, तुझ्या त्या चांगल्यामध्ये तू आमचंही चांगलं कर. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस या सर्व गोष्टी दिसतात, या असणाऱ्या चोराच्या मानसिकतेकडे जर आम्ही लक्ष केंद्रित केलं तर अनेक वेळेस आम्ही ख्रिस्ती विश्वासामध्ये जगत असताना आमचा जो ख्रिस्ती विश्वासाचा जो चष्मा आहे तो आम्ही जगिक दृष्टिकोनाचा चष्मा लावतो. जसा या चोरानं जगिकतेचा चष्मा लावून ह्या असणाऱ्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे आपली दृष्टी लावलेली आहे आणि तू जर ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःलाही वाचव आणि मलाही वाचव, कारण तू स्वतःला ख्रिस्त म्हणवतोस, पण तुझी जी ही अवहेलना होत आहे, तुझी जी थट्टा होत आहे, तुला जे वधस्तंभावर अपराधी म्हणून त्या ठिकाणी गणलं जात आहे, तुला जर त्या ठिकाणी वधस्तंभावर मरण सहन करावं जर लागत आहे, तर तू कसा काय ख्रिस्त असू शकतोस, कसा काय तू येशू असू शकतोस, कसा काय तू प्रभू आणि गुरु असू शकतोस. आणि जर तू आहेस तर तू स्वतःलाही वाचव आणि आम्हालाही वाचव. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस ख्रिस्ताकडं आमचा बघण्याचा दृष्टिकोन आजही जगिकतेचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे बघणं गरजेचं आहे की काय मी त्या चोरासारखा तर नाही ना, मी ख्रिस्ताच्या संगती उभा आहे, मी ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये उभा आहे, मी ख्रिस्ताच्या असणाऱ्या त्या वलयामध्ये उभा आहे, पण माझा ख्रिस्ताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जगिक आहे. पण दुसरा जो आहे 40व्या वचनामध्ये म्हटले, त्या ठिकाणी म्हटलं, परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय. एकानं दैवी पण नाकारलं तर दुसऱ्यानं ते दैवत्व स्वीकारलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी ख्रिस्त काय आहे, आमच्यासाठी ख्रिस्त काय आहे, हा दुसरा जो आहे तो त्या चोराला म्हणतो, निषेध करून तो म्हणतो, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय, तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय. अनेक वेळेस आमचं ख्रिस्ता संगतीचं असणारं नातं हे अनेक वेळेस पवित्र शास्त्राधारित दिसून येत नाही. आमच्या इच्छेप्रमाणे आम्ही ख्रिस्ताच्या संगती राहणं हे पसंत करतो. पण हे बघणं गरजेचं आहे की काय त्या ख्रिस्ताच्या संगती राहण्यामध्ये मी धन्य होत आहे का, मी आशीर्वादित होत आहे का. ख्रिस्ता संगती जर आम्हाला राहायचं आहे तर आम्हाला आमच्या देवाला भिणं गरजेचं आहे, देवाचं भय आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. दुसरा चोर फार सुंदर रीतीने त्या ठिकाणी तो म्हणतो, तो निषेध करून त्याचं वाक्य तो त्या ठिकाणी त्याचा निषेध करतो आणि तो म्हणतो की त्यालाही ती शिक्षा झाली ना जी आपल्याला झाली, तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय. ख्रिस्ताकडे जर आम्हाला बघायचं आहे, ख्रिस्ता संगती जर बोलायचं आहे, तर त्या ख्रिस्ताच्या पित्याकडे आमचा दृष्टिकोन बघण्याचा हा फार निराळा असणं गरजेचं आहे. देवाचं भय आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे, जे भय ह्या असणाऱ्या दुसऱ्या चोराच्या वक्तव्यामधून आम्हाला दिसतो. जे त्याच्या मनात आहे तो ते उद्गारत आहे, जे त्याच्या मनामध्ये आहे ते तो आता त्या चोरा संगतीत बोलत आहे, त्याच्या संगतीत संधान साधत आहे. तो जणू काय हे म्हणतोय की अरे बाबा, आता वधस्तंभावर असताना शेवटच्या क्षणाला सुद्धा देवाला थोडं तरी भी, देवाचं भय तरी बाळग, देवाचा सन्मान तर कर. ज्या ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये उभे आहात, ज्या ख्रिस्ताच्या त्या असणाऱ्या सहभागितेमध्ये उभे आहात, देवाचं भय न धरता ख्रिस्ताच्या समक्षतेचा अनुभव आम्हाला कसा घेता येईल,
ख्रिस्ताच्या सार्वभौम आशीर्वादाचा अनुभव कसा घेता येईल जर आमच्या जीवनामध्ये देवाचंच भय नाही तर? निंदा करणाऱ्या चोराचा निषेध करणारा चोर आम्हाला या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, तो म्हणतो आज मी तुला खचित सांगतो, तू आज मजबरोबर सुख लोकात असशील. मत्तई वर्तमानामध्ये येशू स्वतः म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जनो तुम्ही सर्व मजकडे या. त्याच्या पलीकडे देवाचं वचन आम्हाला सांगतं की भग्न आणि अनुतप्त हृदय तो तुच्छ मानत नाही. स्तोत्र 113:10 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, गौरवी अभिवचन हेच आहे की त्याने आमचं पाप त्या वधस्तंभावर मोडून टाकलं, त्याने आमचं पाप स्वतःवर घेतलं, त्याने आमचं रक्त त्या ठिकाणी सांडलं. आणि आम्ही जर पूर्ण देवाचं भय धरून जर ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये जर उभे आहोत आणि जर आम्ही त्याला म्हणत आहोत की ज्या वेळेस तू त्या राजधिकाराने येशील त्यावेळेस तू माझी आठवण कर, त्यावेळेस ते गौरवी अभिवचन मला मिळण्यासाठी तयार आहे. आणि ते गौरवी अभिवचन आहे की तू आज माझ्याबरोबर सुख लोकात असशील. काय त्या चोरासारखं म्हणायला तयार आहे का की होय प्रभू, ज्यावेळेस तू गौरवाने परत येशील, ज्यावेळेस तू राजाधिकाऱ्याने परत येशील त्यावेळेस माझी आठवण कर. काय प्रभूचं अभिवचन आम्हाला प्राप्त होऊ शकतं का या काळात? आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा दुसरा शब्द की जो दुसरा मैलाचा दगड आहे की ज्या ठिकाणी आमच्यासाठी गौरवी अभिवचन ख्रिस्त त्या ठिकाणी ठेवत आहे. काय त्या अभिवचनाचा स्वीकार करण्यासाठी आम्ही तयार आहोत का? प्रिय बंधू आणि भगिनींनो, या दुसऱ्या चोरानं ख्रिस्ताकडे तारण मागितलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही काय मागत आहोत? आम्ही काय मागत आहोत? आणि म्हणून तो म्हणतो, मी तुला खचित सांगतो, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुख लोकात असशील. देवबाप करो त्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद. पुन्हा एक बार या तिसऱ्या वाक्याकडे आपण यावेळेस लक्ष केंद्रित करू की जे वाक्य योहान सुवर्तमान याचा 19वा अध्याय आणि त्याच्या 26 आणि 27व्या वचनामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. 26वं वचन आणि 27वं वचन मी परत एकदा वाचतो. त्या ठिकाणी म्हटलं, मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एक बार ह्या तिसऱ्या मैलाचा असणारा जो दगड आहे त्याच्यामध्ये आम्हाला ह्या वाक्यातनं, ख्रिस्ताच्या ह्या वाक्यातून आम्हाला एक गौरवी जबाबदारी ह्या ठिकाणी दिसून येत आहे. लूक 19:23 मध्ये जर आम्ही जर बघितलं तर आम्हाला ह्या असणाऱ्या वाक्याकडचा असणारा जर प्रतिसाद आम्ही बघितला तर एक प्रकारचा एक स्वार्थी प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. पण ज्यावेळेस आम्ही ह्या गौरवी जबाबदारीकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष देत आहोत की ज्या ठिकाणी येशू या ठिकाणी म्हणत आहे की बाई हा पहा तुझा मुलगा, पहा ही तुझी आई. आणि ज्या वेळेस आपल्या आईविषयी बोलला गेलेला हा शब्द आहे, प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस मी या शब्दाकडे ज्यावेळेस लक्ष केंद्रित करतो माझं मन भरून आल्याशिवाय राहत नाही. कारण आई हा शब्दच असा आहे की ह्या आईच्या शब्दामध्ये आम्हाला सर्व काही कळून जातं. आई शब्दच असा आहे की आई हा शब्द आम्हाला सर्व काही सांगून जातो. आई शब्दच असा आहे की ज्याच्यामध्ये तो आई शब्द हा उद्गारल्यानंतर आम्हाला सर्वस्व मिळवल्याची भावना त्या ठिकाणी जागरूक होते. पायाला काटा रुतला तर पहिला शब्द जर आमच्या मुखातून जर काय निघत असेल तर तो आई आहे.
काटा निघाला की नाही निघाला याच्याकडे आमचं लक्ष नसतं, पण मुखातून आई हा शब्द आपोआप निघून जातो. अशी ही आई की जिच्या समोर ह्या गोष्टी होत आहेत, जिच्या समोर आपल्या लेकराचं असणारं छिन्न विछिन्न झालेलं ते वधस्तंभावरचं शरीर एक आई त्या ठिकाणी बघत आहे. एक आई आपल्या लेकराचं झालेलं विवळ झालेलं ते शरीर, त्याचं असणारं ते कणं, त्याचं असणारं त्याचं कदाचित त्याची असणारी ती ॲगनी, ते सर्व काही ही एक आई त्या ठिकाणी ती अनुभवत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आई हा शब्दच आम्हाला सर्व काही सांगून जातो. आई म्हटलं की आम्ही कितीही कठीण पाषाणमय आमचं हृदय असू दे, आमचे डोळे पाणावलेले राहत नाहीत, आमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, आमचं मन त्या ठिकाणी भरून आल्याशिवाय राहत नाही. कारण ही आई अशी आहे की जी सर्व काही सहन करते, पण आपल्या लेकरांचं काही बरं वाईट झालेलं ती कधीच सहन करू शकत नाही. आणि म्हणून येशू त्या ठिकाणी म्हणतो, बाई हा पहा तुझा मुलगा. एक गौरवी जबाबदारी एका शिष्यावर तो त्या ठिकाणी देत आहे, आणि ती जबाबदारी ही आहे की माझ्या आईची काळजी तू घे. आणि म्हणून त्या आईला आता तो बाई म्हणतो, आणि तो म्हणतो की बाई पहा तुझा मुलगा. वास्तविक पाहता ज्यावेळेस त्या असणाऱ्या संस्कृतीमध्ये किंवा त्या कल्चरमध्ये बाई हा शब्द म्हणणं हा एक सन्मानाचा भाग त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. तो उगीचच बाई त्या ठिकाणी हा शब्द उच्चारत नाही, पण त्याला माहिती आहे की हा शब्द उच्चारल्यानंतर काय घडू शकतं, आणि जर मी आई म्हणालो तर त्या ठिकाणी काय घडू शकतं याची ही कल्पना ह्या ख्रिस्ताला आहे. आणि म्हणून ही आई एक रिस्क टेकर म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आपल्या लेकराचं छिन्न विछिन्न झालेलं ते शरीर आपल्या स्वतःच्या उघड्या डोळ्यानं तो धोका, त्या असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी स्पष्टपणे बघणारी ही स्त्री एक आई आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक स्त्रिया पवित्र शास्त्रामध्ये आहेत की ज्यांनी रिस्क घेऊन देवाचं गौरव केलं. अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्यांनी देवाच्या कार्यासाठी रिस्क घेऊन त्या ठिकाणी काम केलं. त्याच्यामध्ये मिरियम आहे, त्याच्यामध्ये भल्या पहाटे सुगंधी द्रव्य घेऊन कबरेकडे जाणाऱ्या स्त्रिया आहेत, त्या ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेसच्या असणाऱ्या त्या सुईणी आहेत, ती राहाब वेश्या आहेत की जिने 2 हेरांना त्या ठिकाणी लपवलं. नीती 18:22 मध्ये तर असं म्हटलेलं, ज्याला गृहिणी लाभते त्याला देवाचा अनुग्रह प्राप्त होतो, ज्याची ख्रिस्तावर प्रीती व जो जवळ त्याला ही जबाबदारी ख्रिस्त देतो. कारण स्पष्टपणे जर आम्ही बघितलं तर योहान 19 आणि त्याच्या असणाऱ्या 26व्या वचनामध्ये म्हटलेले, मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. ही गौरवी जबाबदारी तो त्याच व्यक्तीला देऊ इच्छितो जी व्यक्ती ख्रिस्ताच्या जवळ आहे, जी व्यक्ती ख्रिस्ताचं मन ओळखू शकते, जी व्यक्ती ख्रिस्ताचे असणारे आचार विचार ओळखू शकते, जी व्यक्ती ख्रिस्ताचं असणारं कार्य ओळखू शकते, ज्याने ख्रिस्ताच्या कार्याचा अनुभव घेतलेला आहे, त्या व्यक्तीला जबाबदारी देत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्याची ख्रिस्तावर प्रीती आहे, जो ख्रिस्ताच्या जवळ आहे, कठीणतेमध्ये सुद्धा ज्याने ख्रिस्ताला सोडलेलं नाहीये, ज्याने ख्रिस्ताचा अनुभव घेतलेला आहे, त्या शिष्याला ही जबाबदारी, त्या लेकराला ही जबाबदारी ख्रिस्त देत आहे. ख्रिस्त त्याच्या सेवेची जबाबदारी, त्याच्या आईची जबाबदारी हा कोणालाही तो त्या ठिकाणी देत नाही. आणि म्हणून तो संत पौल सुद्धा तिमोथेला बोलत असताना म्हणतो की त्याने आम्हाला पारखून पसंत केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, जर मी ख्रिस्ती आहे
जर मी ख्रिस्ताच्या पडछायेमध्ये चालणार आहे, जर मी ख्रिस्ताचे नीतिमत्व धारण करून त्या नीतिमत्वामध्ये मार्गक्रमण करणारा जर व्यक्ती आहे, काय मला माझ्या कुटुंबाविषयी, मला माझ्या आई वडिलांविषयी जबाबदारी कळालेली आहे का? ख्रिस्त हा त्या कुटुंबामध्ये थोरला होता आणि जर पिता मरण पावलेला आहे तर थोरल्याची ही जबाबदारी आहे की या कुटुंबाचं असणारं सगळ्या काही गोष्टी या त्या थोरल्या मुलानं करणं गरजेचं आहे. आता थोरला मुलगाच जर वधस्तंभावर आहे, थोरला मुलगा जर मरणप्राय यातना जर सहन करत आहे, तर कुटुंबाचं काय? कदाचित ख्रिस्तानं त्याच्या आईच्या मनामध्ये चाललेली ही घालमेल ओळखली आणि तो म्हणतो, बाई हा पहा तुझा मुलगा, पहा ही तुझी आई. डॉक्टर ज्ञानेश्वर सोळकर त्यांच्या ह्या असणाऱ्या एका वचनामध्ये हे एक्सप्लेनेशन करत असताना म्हणतात की का येशू उगीच ह्या त्याच्या आईला बाई म्हणत नाही, काहीतरी कारण त्या ठिकाणी असेल. आणि ते कारण सांगत असताना ते कारण सांगतात, जर ख्रिस्ताने बाईच्या ऐवजी सुरुवातीला जर आई हा शब्द जर बोलला असता तर आई त्या ठिकाणी ख्रिस्ताला वधस्तंभावरून काढण्यासाठी सुद्धा तयार झाली असते. कारण आई हा शब्दच मुळात असा, आपलं मूल घरामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असू द्या आणि त्याची आई त्याच्यापासून कितीही लांब असू द्या, जर ते लेकरू मोठ्याने आई जर म्हणत आहे तर त्या ठिकाणी ती स्त्री, ती आई आपल्या हातातल्या सगळ्या गोष्टी टाकून ते लेकरू कुठं आहे, त्या लेकराला काय झालेलं आहे का याचा माग घेत घेत त्या लेकराच्या पाठीमागे धावत जाते आणि त्याला कवटाळते. ख्रिस्त जर आई म्हटला असता तर कदाचित त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या त्या शिपायाच्या हातातनं भाला घेऊन त्या ख्रिस्ताला उतरवण्यासाठी सुद्धा ही आई तयार झाली असती. कारण आई या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. माझी जबाबदारी माझ्या आईविषयी काय? आम्ही सहज आईला काहीतरी बोलून जातो, आम्ही सहज आमच्या आईविषयी काहीतरी बोलून जातो आणि अनेक वेळेस आमची आई ही आमच्या दृष्टिकोनातून ही खरी उतरत नाही. काय माझ्या आईविषयी माझी जबाबदारी काय? माझ्या आईविषयी माझी जबाबदारी काय? आणि म्हणून हे बघणं गरजेचं आहे प्रियबंधू भगिनी. आम्ही आमच्या आई वडिलांकडं, आम्ही आमच्या कुटुंबाकडं लक्ष देणं गरजेचं आहे. ही एक गौरवी जबाबदारी आहे की जो ख्रिस्त या वाक्यातनं आम्हाला देत आहे. आमच्या सेवेतलं जर पहिलं जर काम काय असेल तर ते आहे की मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी उचलणं, मी माझ्या कुटुंबाचा सांभाळ करणं, मी माझ्या कुटुंबाचं संरक्षण करणं. आईची जबाबदारी त्याच्या एका प्रिय शिष्याकडे तो देत आहे आणि तो म्हणतो, बाई हा पहा तुझा मुलगा, पहा ही तुझी आई. येशूची आई की जिनं 9 महिने 9 दिवस त्याला पोटात सांभाळलं. या लेकरासाठी तिनं खूप काही सहन केलं. गाईच्या गोठ्यात ज्या लेकराला तिनं जन्माला घातलं, गरोदर असताना जिनं प्रवास केला, आज ती आई त्याच्या समोर उभी आहे आणि तो म्हणतो, बाई हा पहा तुझा मुलगा, पहा ही तुझी आई. ही आई आमच्यासाठी सर्वस्व करायला तयार होते. आई आपल्या सर्व मुलांना सर्व देण्यासाठी तयार होते. स्वतः कमी खाते पण लेकराला भरपूर देते. सगळं काही करते, ती म्हणजे आपली आई. प्रिय बंधूंनी बघितलं काय आम्ही आमच्या आईकडे बारकाईने लक्ष देत आहे. ग्रेट ब्रिटन मध्ये एक मृत्यूपत्र लिहिण्यात आले. ग्रेट ब्रिटन मध्ये एक मृत्यूपत्र एका व्यक्तीने लिहिलं गेलं आणि ते मृत्यूपत्रामध्ये केवळ 2च शब्द होते आणि ते म्हणजे एव्हरीथिंग फॉर माय मदर. सर्व काही आईसाठी.
मृत्यूपत्र मध्ये स्पष्ट लिहिलं सर्व काही आईसाठी. बाई हा पहा तुझा मुलगा, पहा ही तुझी आई. देवबाप करो या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो. यावेळेस आपण चौथ्या वाक्याकडे पुन्हा एक वेळा लक्ष देणार आहोत. चौथं वाक्य की जे मत्ती वर्तमान ह्याचा 27वा अध्याय आणि त्याच्या 46व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. मी आपल्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबक्थनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. या चौथ्या वाक्याकडे ज्यावेळेस आम्ही बघत आहोत त्यावेळेस हे चौथं वाक्य या ठिकाणी म्हणत असताना स्तोत्र संहिता याचा 22वा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या दुसऱ्या वचनाची भविष्य कथन हे त्या ठिकाणी पूर्ण होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. पुन्हा एकदा चौथं वाक्य ज्यावेळेस आम्ही मनन आणि चिंतन करत आहोत त्यावेळेस आम्हाला हे समजून येतं की हा एक चौथा आता मैलाचा दगड आहे की ज्या दगडावर गौरवी नातं त्या ठिकाणी कोरून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या गौरवी नात्याकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत त्यावेळेस आम्हाला हे बघणं गरजेचं आहे. गौरवी नातं आम्हाला ह्या पुत्रामध्ये आणि पित्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून पित्याबरोबरच असणारं हे जे ख्रिस्ताचं नातं आहे या नात्यामध्ये कधीच पित्याच्या संबंधामध्ये विजोड या ठिकाणी आलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत नाही. कारण ख्रिस्त स्वतः ह्या असणाऱ्या नात्याविषयी तो म्हणतो की मी व पिता एक आहोत. ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले. जो मला स्वीकारतो तो स्वर्गातील पित्यालाही स्वीकारतो. पित्याबरोबरच असणारं जे नातं आहे, पित्याबरोबरचे असणारे जे संबंध आहेत हे कधीच ख्रिस्ताला त्या ठिकाणी व्यर्थ जाऊ दिले नाहीत. आणि म्हणून पिताही या पुत्रासंगती बोलत असताना तो त्या ठिकाणी त्या स्पष्टपणे बोलतो की हा माझा परमप्रिय पुत्र म्हणून अनेकांसमोर बोलणारा हा स्वर्गीय पिता आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. शिष्यांनी सोडलं, आता पित्यानेही त्याकडे दुर्लक्ष केलं किंवा पित्यानेही त्या ठिकाणी त्याला सोडून दिलं. आणि म्हणून ज्यावेळेस या गौरवी नात्याकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो की जे मत्ती सुवर्तमानाच्या 27व्या अध्यायाच्या आम्हाला त्या ठिकाणी 46व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आढळत आहे. आणि त्या ठिकाणी या 46व्या वचनामध्ये त्या ठिकाणी ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी बोलतो. तो म्हणतो, आणि सुमारे 9व्या तासाला येशूने मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबक्थनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असं ख्रिस्तास म्हणावं लागलं कारण पाप हे पित्याच्या आणि पुत्राच्या मध्ये आलं. सर्वांचं पाप ख्रिस्तावर लादण्यात आलं. आणि म्हणून ख्रिस्त आमच्यासाठी पाप झाला. ख्रिस्त पापी नव्हता तर आमचं पाप त्याच्यावर लादल्यामुळं तो आमच्यासाठी पाप असं झाला. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, यशाया 59 आणि त्याचं दुसरं वचन आम्ही जर वाचलं आणि त्याच्यानंतर 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि 21व्या वचनाकडे जर आम्ही लक्ष केंद्रित केलं तर ह्या ठिकाणी आम्हाला ह्या असणाऱ्या वचनाचं जे मर्म आहे ते आम्हाला समजून येईल. एली एली लमा सबक्थनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. पाप हे मध्ये आलं आणि जिथं पाप आहे तिथं देवाची समक्षता त्या ठिकाणी कधीच राहत नाही. शिष्यांनी सोडलं आणि आता ख्रिस्त पाप झाल्यामुळे पित्यानेही त्यानं सोडलं. आणि म्हणून जर आम्ही वचनांकडे जर लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी रोम 3:23 मध्ये म्हटलेलं आहे, कारण सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले. पृथ्वीलाही ख्रिस्ताची अवहेलना त्या ठिकाणी बघवेना. आणि म्हणून रोम 8:22 मध्ये स्वतः त्या ठिकाणी पृथ्वी कणताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. विशेष करून मत्ती सुवर्तमानाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं की ज्या ख्रिस्ताला स्वर्गीय पिता परमप्रिय पुत्र म्हणून म्हणतो, त्याच ख्रिस्ताचा त्याग करत असताना पिता आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो.
मत्ते 27:45 वचनामध्ये म्हटलेले 6व्या तासापासून ते 9व्या तासापर्यंत देशभर अंधकार त्या ठिकाणी पसरलेला त्या ठिकाणी दिसून येतो. ख्रिस्त की जो जगाचा प्रकाश, जो प्रकाशित करणारा, हा तिथं अंधकार. आणि त्याचं कारण एकच की त्याच्यावर लादलं गेलेलं पाप. हा अंधकार गंभीरतेचा अंधकार होता. हा तुमच्या आणि माझ्या पापांमुळं त्या ठिकाणी अंधकार त्या ठिकाणी तयार झाला होता. फारोच्या काळामध्ये जर आम्ही बघितलं आणि फारोच्या काळामध्ये जी 9वी पिढा त्या ठिकाणी आली, त्या पिढीमध्ये 3 दिवस त्या ठिकाणी हाताला लागणारा अंधकार त्या ठिकाणी होता. आणि अंधकारातून सोडवणारा ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणी वधस्तंभावर दिसत आहे. प्रिय बंधूंनी बघितलं, हा ख्रिस्त मी त्याला आरोळी मारत आहे. एली एली लमा सबक्तनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. हा गंभीरतेचा अंधकार होता. हा एकाकी राहण्याचा अंधकार होता. ख्रिस्ताचं उद्दिष्ट हे फार स्पष्ट होतं. योहान सुवर्तमानाच्या 17व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये तो स्पष्टपणे म्हणतो की जे काम तू मला दिलं ते मी पूर्ण करून तुझं गौरव केला आहे. 12 शिष्यांमधले 11 शिष्य त्याच्या जवळ आहेत. वधस्तंभाजवळ एकच. ज्या 10 कुष्ठरोग्यांना त्याने आरोग्य दिलं, ज्यांच्या जीवनामध्ये चमत्कार केले, माघारी येऊन देवाचं गौरव करणारा हा एकच. पापाने पिता व पुत्राला विभाजित केलं, त्यांचं विभक्तीकरण झालं. ख्रिस्त जरी ह्या पापामुळे अंधकारात आहे, देशभर अंधकार जरी पडला आहे, तरी तो स्वतः अंधकारात गेला यासाठी की आम्ही त्याच्या प्रकाशामध्ये मार्गक्रमण करत राहावं. लायकी नसताना आमच्यासाठी केलेली कृती म्हणजे ती त्याग. आणि म्हणून येशू पित्याकडे आरोळी मारतो आणि त्या गौरवी नात्याविषयी पुन्हा एक वार आम्हाला रिमाइंडर देतो. आणि ते नातं हे आहे, त्याच्या वाक्यातनं आम्हाला दिसून येतं, एली एली लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. देवा करो या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो. आपण आता 5व्या शब्दाकडे किंवा 5व्या असणाऱ्या त्या वाक्याकडे लक्ष केंद्रित करणार आहोत की ज्याच्यामध्ये आम्हाला गौरवी तहान त्या ठिकाणी ख्रिस्ताची दिसून येत आहे. 5व्या असणारा तो मैलाचा जो दगड आहे, ज्या दगडावर आम्हाला ग्लोरियस थर्स्ट किंवा गौरवी तहान म्हणून त्याचा उल्लेख आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. शेवटचे जे आता हे 3 वाक्य आहेत, म्हणजे 5वं, 6वं आणि 7वं, हे 3 वाक्य आम्हाला त्याच्या शरीराविषयी, त्याच्या जीवाविषयी आणि त्याच्या आत्मेविषयी त्या ठिकाणी आमच्या संगती संधान साधत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस या 5व्या मैलाच्या दगडाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत की जे वाक्य योहान शुभवर्तमानाच्या 19व्या अध्यायाच्या 28व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. योहान शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि त्याचं असणारं 28वं वचन त्या ठिकाणी जे लिखाण केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. योहान 19:28 मध्ये म्हटलेले, ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. प्रिय बंधू भगिनींनो, लक्षात घ्या, मला तहान लागली आहे याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की ख्रिस्तानं जे शास्त्रलेख त्या ठिकाणी आहे, जे भविष्य कथन आहे ते पूर्ण व्हावं म्हणून त्यासाठी बोललं गेलेलं हे वाक्य आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की हे सर्व आता पूर्ण झाले, हे जाणून घेऊन, हे जाणून, हे ओळखून, या सर्व गोष्टींचं व्हेरिफिकेशन करून आता शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून आता येशू म्हणतो की मला तहान लागलेली आहे. सकाळी 9 पासून मध्यान्हापर्यंत वधस्तंभावर त्याचं रक्त त्या ठिकाणी पडत आहे.
वेदना आहेत, कुठल्याच प्रकारचा वधस्तंभावर आधार नाही, कोणी त्या ठिकाणी आधारासाठी नाही, कोणाला आधार देण्यासाठी बोलवता येत नाही, कोणीतरी काहीतरी त्या ठिकाणी मदत करावी याच्यासाठी कुठल्याच प्रकारची आरोळी त्या ठिकाणी नाही. सायंटिफिक दृष्टिकोनातून, मेडिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून अनेक कठीण गोष्टींना येशू ख्रिस्त सामोरा जात आहे. शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून हे वाक्य बोललं गेलं. स्तोत्रसंहिता 69:21, स्तोत्रसंहिता 22:15 त्या ठिकाणी पूर्ण होत असताना आम्हाला दिसतं. वधस्तंभावर असताना सुद्धा ख्रिस्ताचे उद्दिष्ट अगदी स्पष्ट असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहेत. तहानलेला ख्रिस्त हा कोण होता? दुःख सहन करणारा तो मानव पुत्र होता. आणि म्हणून जर आम्ही बारकाईनं जर बघितलं तर येशूला सुरुवातीला आंब त्या ठिकाणी दिलं. 29वे वचन जर आम्ही बघितलं, मग योहान वर्तमान 19वा अध्याय आणि 29वे वचन जर बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे ते आंब भरून ठेवलेलं एक भांडे होते. म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लंबून आपला आत्मा समर्पण केला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो, आम्ही असणाऱ्या सर्व गोष्टींकडे ज्यावेळेस बारकाईनं ज्यावेळेस आम्ही बघत आहोत, त्यावेळेस आम्हाला स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे की येशू ख्रिस्त ज्यावेळेस ही कृती करत आहे त्या कृतीच्या पाठीमागं एक अलौकिक आणि अद्भुत असं दैविक कारण आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्तानं की ज्याला तहान लागलेली आहे, जो म्हणतोय की मला तहान लागली आहे, येशू ख्रिस्ताला लिटरली तहान लागली होती बरं. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं अलंकारिक विवेचन करण्याची गरज नाही, कुठल्याच प्रकारच्या ग्रॅमॅटिकल फ्रेजेस टाकण्याची गरज नाही. पवित्र शास्त्र जर सांगत आहे त्याला तहान लागली आहे, याचा अर्थ तहान लागली आहे. आणि तो ज्यावेळेस बोलत आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश दुसरा तिसरा काही नसून देवाचं वचन कसं पूर्णत्वास जाईल, देवाचं वचन माझ्या जीवनाच्या द्वारे कसं पूर्ण होऊ शकेल याकडे त्याचं लक्ष आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती जीवन जगत आहोत, काय माझ्या जीवनाच्या द्वारे देवाची इच्छा पूर्ण होत आहे का? काय जी वचनं मी आत्मसात करत आहे त्या वचनानुसार मी माझं जीवन पूर्णत्वास नेत आहे का याकडं बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून तहानलेला ख्रिस्त हा दुःख सहन करणारा मानव पुत्र होता, तो जिवंत पाणी होता. निवास मंडपामध्ये सेवा करणारा हा ख्रिस्त निवास मंडप की जो वधस्तंभावर सहन करणार ती एक पापाची असणारी भयानक क्रूरतेचं मरण सहन करण्याची मोठी सेवा ख्रिस्त त्या ठिकाणी करत आहे. वधस्तंभावरचा आज्ञाधारक सेवक म्हणून त्या ठिकाणी आम्हाला तो दिसत आहे. त्याची तहान कितीतरी अगोदर पित्यानं देव केली, त्याला पापाचा प्याला प्यावा लागला. योहान 18:11 मध्ये म्हटल्याप्रमाणे त्याला थट्टेचा प्याला प्यावा लागला. लूक वर्तमान याच्या 23व्या अध्यायाच्या 36व्या वचनामध्ये आम्हाला दिसून येतं. आणि त्याला सहानुभूतीचा प्याला सुद्धा प्यावा लागला. योहान 19 आणि 29 या वचनामध्ये आम्हाला दिसून येतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला तहान लागली आहे, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशू हे वाक्य बोलला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पाणी हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला वारंवार दिसून येतो. योहान 2 मध्ये पाण्याचा द्राक्षारस येशूने केला. योहान 4 मध्ये विहिरीवर आलेल्या स्त्रीस म्हणाला, जो कोणी हे पाणी पिईल त्याला तहान कधीच लागणार नाही. योहान 4:13-14 मध्ये वृत्तांत आहे. योहान 7:37 मध्ये मंडपाच्या सणाच्या वेळी प्रभू ओरडून म्हणाला, कोणी तहानेला असेल तर त्याने मजकडे यावे व प्यावे.
प्रकटी 7:16 मध्ये म्हटलेले आहे, ते ह्यापुढे भुकेले व ताणलेले असे होणार नाहीत. प्रकटी 22:17 मध्ये म्हटलेले आहे. शेवटचं निमंत्रण आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. आमची तहान कुठल्या प्रकारची, आमची तहान कशा प्रकारची आहे आणि ती आपण कशी भागवत आहोत याकडे बघणं गरजेचं आहे. लायकी नसताना आमच्यासाठी व्याकुळ झालेला ख्रिस्त आम्हाला या ठिकाणाहून दिसत आहे. तो म्हणाला मला तहान लागली आहे, ज्याने नद्या बनवल्या. तो म्हणाला मला तहान लागली आहे, ज्यानं समुद्र चुळक्यांनी मोजला, ज्याने समुद्र उंजळीनं मोजला. तो म्हणाला मला तहान लागली आहे, ज्यानं जीवनी पाणी दिलं. असा हा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त 5व्या वचनामध्ये म्हणत आहे, मला तहान लागली. देवबाप करो या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो. या आता आपण 6व्या आणि 7व्या शब्दाकडे आपण कंबाईन रीतीने या वचनांकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. योहान कृष्णवर्तमान याचा 19वा अध्याय आणि त्याच्या 30व्या वचनामध्ये 6वा गौरवी शब्द आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी म्हटलेलं येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. पूर्ण झाले आहे. योहान 19:30 मध्ये त्या ठिकाणी म्हटलं की ज्याला ग्रीक मध्ये टेटलेस्टाय असं त्या ठिकाणी म्हटलेलं. 10 मुळाक्षर असणारा हा एकच शब्द की ज्या ठिकाणी नोकराचं काम झाल्यानंतर मालकाला सांगण्याचं हे वाक्य आहे की ज्याला ग्रीक मध्ये टेटलेस्टाय अशा संबंधानं त्या ठिकाणी वापरलं जातं. आणि म्हणून ज्यावेळेस हा 6वा मैलाचा दगड ज्यावेळेस आम्ही बघत आहोत, हा दगड हा गौरवी विजयाचा दगड आहे. याच्यामधनं आम्हाला ख्रिस्ताचं गौरवी विजयाची हाक आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणतो की पूर्ण झालं आहे. वयाच्या 33व्या वर्षापर्यंत जीवनाची खरी सुरुवात होते. तारुण्याच्या दिवसामध्ये निर्माणकर्त्याला स्मरण, या जगाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी शिकत या असणाऱ्या 33, 34, 35 वर्षापर्यंत एखादं तरुण व्यक्तिमत्व हे जगामध्ये स्थिर होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. पण येशू ख्रिस्त आपल्या जीवनाच्या 33व्या वर्षी आपलं जीवन संपुष्टामध्ये येत असताना तो त्या ठिकाणी म्हणतो की आता हे पूर्ण झालंय. आणि म्हणून त्याचं जे पूर्णत्व आहे ते पूर्णत्व हे देवासंगती निगडीत आहे. त्याचं पूर्णत्व हे देवाच्या सानिध्याशी निगडीत आहे. त्याचं पूर्णत्व हे देवाच्या सहभागीतेशी निगडीत आहे. त्याचं पूर्णत्व हे देवाच्या सार्वभौम नीतिमत्वाशी निगडीत आहे. आणि म्हणून तो जे पूर्ण करत आहे ते देवानं दिलेल्या गोष्टींच्या पूर्णत्वाविषयी त्या ठिकाणी तो बोलत आहे. आणि म्हणून ख्रिस्ताची जी पूर्णता आहे त्याच्यामध्ये कधीच अपूर्णता त्या ठिकाणी नव्हती. ख्रिस्ताच्या जन्मापासून ते त्याच्या असणाऱ्या मरणापर्यंत, त्याच्या असणाऱ्या सेवा कार्यापर्यंत जर आम्ही बघितलं आणि त्याच्याविषयीची जर भविष्यकल्पना जर आम्ही बघितली तर ती कशी पूर्ण होतील याकडे, वधस्तंभावर गेलेला ख्रिस्त ती पूर्ण कशी करता येतील याकडे त्याचं लक्ष आहे. उत्पत्ती 3:15 दिलेलं अभिवचन त्या ठिकाणी पूर्ण होत असताना आम्हाला दिसून येतं. कलीसिकरास पत्राचा 2रा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 14व्या वचनामध्ये आम्हाला ख्रिस्तानं केलेलं त्या ठिकाणी कार्य, हे विधींचं जे ऋणपत्र खोडलं आहे त्या ठिकाणी आम्हाला ते दिसून येतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असा हा ख्रिस्त की ज्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सर्वस्व त्या ठिकाणी अर्पण केलं, त्या ख्रिस्ताविषयी, त्याच्या असणाऱ्या बलिदानाविषयी आम्हाला विचार करणं नितांत गरजेचं आहे. एवढंच केवळ नव्हे प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याच्या असणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याने आमच्यासाठी त्या ठिकाणी पूर्णत्व असलेल्या. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी बघत आहोत त्यावेळेस येशू ख्रिस्ताविषयी केलेली आणि म्हणून ख्रिस्ताच्या असणाऱ्या आणि ख्रिस्ताविषयीच्या असणाऱ्या ज्या भविष्य कथनांकडे आम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. या ठिकाणी ज्या वेळेस आम्हाला दिसून येतं की पूर्ण झालं आहे हे ज्या वेळेस बोललं गेलं त्यावेळेस त्याच्या असणाऱ्या पाठीमागची असणारी जी
जी मानसिकता आहे, जी इच्छा आहे ती त्या आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून येशू ख्रिस्त हे ज्या वेळेस बोलत आहे त्यावेळेस तो ह्या उद्देशानं बोलत आहे की त्या ठिकाणी जे पित्यानं काम त्याला दिलेलं आहे ते कसं पूर्णत्वास जाईल याचं असणाऱ्या सर्व गोष्टींचं विवेचनच जणू काय येशू ख्रिस्त या ठिकाणी देत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टी बघतो आणि ज्या वेळेस ख्रिस्तानं केलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करतो आणि त्याच्यासाठी जुन्या करारामध्ये ख्रिस्ताविषयीची असणारी जी भविष्य कथन आहेत त्याच्याकडे पण आम्हाला आमचं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे यशाया 56 हे भविष्य कथन आम्हाला मत्ती 26:67 मध्ये की जे थुंकणं आणि बुक्या मारणं त्याच्याविषयीच आहे ते आम्हाला पूर्ण होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. विनाकारण जो द्वेष करण्याचं भविष्य कथन आहे ते स्तोत्र 35 आणि त्याचं 19वे वचन हे आम्हाला योहान 15:24-25 मध्ये पूर्ण होत असताना दिसतं. आमच्या अपराधांमुळे घायल झालेला ख्रिस्त याचं भविष्य कथन जे यशाया 53:5 मध्ये करण्यात आलं ते रोम 5:6-8 मध्ये आम्हाला पूर्ण होत असताना दिसतं. थट्टा करण्यात आला हे जे भविष्य कथन आहे ते स्तोत्र 22:7 आणि 8 मध्ये त्या ठिकाणी भविष्य कथन केलेलं आम्हाला दिसतं की जे लूक 23:35 मध्ये पूर्ण होत असताना आम्हाला दिसतं. त्याची निंदा करण्यात आली हे भविष्य कथन जे स्तोत्र 69:9 मध्ये आहे ते रोम 15:3 मध्ये पूर्ण होत असताना आम्हाला दिसतं. शत्रूंसाठी प्रार्थना केली गेली हे भविष्य कथन स्तोत्र 109 आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये आम्हाला दिसून येतं. लूक 23:34 मध्ये त्या ठिकाणी आम्हाला ते दिसून येतं. एवढंच केवळ नाही तर जी वस्त्र आपसात वाटून घेतली गेली स्तोत्र 22:17-18 मध्ये केलेली भविष्यवाणी ही आम्हाला मत्ती 27:35-36 मध्ये पूर्ण केली. आणि म्हणून ख्रिस्ताच्या असणाऱ्या आणि ख्रिस्ताविषयीच्या असणाऱ्या ज्या भविष्य कथनांकडे आम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. या ठिकाणी ज्या वेळेस आम्हाला दिसून येतं की पूर्ण झालं आहे हे ज्या वेळेस बोललं गेलं त्यावेळेस त्याच्या असणाऱ्या पाठीमागची असणारी जी मानसिकता आहे, जी इच्छा आहे ती त्या आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून येशू ख्रिस्त हे ज्या वेळेस बोलत आहे त्यावेळेस तो ह्या उद्देशानं बोलत आहे की त्या ठिकाणी जे पित्यानं काम त्याला दिलेलं आहे ते कसं पूर्णत्वास जाईल याचं असणाऱ्या सर्व गोष्टींचं विवेचनच जणू काय येशू ख्रिस्त या ठिकाणी देत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टी बघतो आणि ज्या वेळेस ख्रिस्तानं केलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करतो आणि त्याच्यासाठी जुन्या करारामध्ये ख्रिस्ताविषयीची असणारी जी भविष्य कथन आहेत त्याच्याकडे पण आम्हाला आमचं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे यशाया 56 हे भविष्य कथन आम्हाला मत्ती 26:67 मध्ये की जे थुंकणं आणि बुक्या मारणं त्याच्याविषयीच आहे ते आम्हाला पूर्ण होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. विनाकारण जो द्वेष करण्याचं भविष्य कथन आहे ते स्तोत्र 35 आणि त्याचं 19वे वचन हे आम्हाला योहान 15:24-25
24 मध्ये पूर्ण होत असताना दिसतं. आमच्या अपराधांमुळे घायल झालेला ख्रिस्त याचं भविष्यकथन जे यशया 53:5 मध्ये करण्यात आलं ते रोम 5:6-8 मध्ये आम्हाला पूर्ण होत असताना दिसतं. थट्टा करण्यात आला हे जे भविष्यकथन आहे ते स्तोत्र 22:7 आणि 8 मध्ये त्या ठिकाणी भविष्यकथन केलेलं आम्हाला दिसतं की जे लूक 23:35 मध्ये पूर्ण होत असताना आम्हाला दिसतं. त्याची निंदा करण्यात आली हे भविष्यकथन जे स्तोत्र 69:9 मध्ये आहे ते रोम 15:3 मध्ये पूर्ण होत असताना आम्हाला दिसतं. शत्रूंसाठी प्रार्थना केली गेली हे भविष्यकथन स्तोत्र 109 आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये आम्हाला दिसून येतं. लूक 23:34 मध्ये त्या ठिकाणी आम्हाला ते दिसून येतं. एवढंच केवळ नाही तर जी वस्त्र आपसात वाटून घेतली गेली स्तोत्र 22:17-18 मध्ये केलेली भविष्यवाणी ही आम्हाला मत्ती 27:35-36 मध्ये पूर्ण केली.